आहोत बीड जिल्ह्यातल्या गेवराई नगरपालिकेमध्ये। तिकडे गेवराईमध्ये कोण नगराध्यक्ष होणार आणि कुणाची सत्ता येणार आहे त्यावर एकदा नजर टाकूया। भाजपच्या गीता पवार हे संभाव्य नगराध्यक्ष म्हणून त्यांचा अंदाज आहे। बघा, गेवराईमध्ये गीता पवार यांचं नाव नगराध्यक्ष म्हणून पुढे आलेले आणि भाजपचे 16 नगरसेवक निवडून येतील। संभाव्य सत्ता भाजपची येईल असा अंदाज आहे। नक्कीच। तर आमचे प्रतिनिधी योगेश काशीन यांनी याबद्दल काय आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्यावर नजर टाकूया। गेल्या अनेक वर्षापासून गेवराईच्या नगर परिषदेवरती भाजपचं कायम वर्चस्व राहिले। माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू जे आहे ते बाळराजे पवार यांनी कायम वर्चस्व जे आहे ते गेवराईच्या मतदारसंघावरती त्याचबरोबर नगर परिषदेत ठेवलेलं आहे। मात्र यावेळेची निवडणूक थोडी आगळी आणि वेगळी आहे। त्यांचे सहकारी असलेले महेश दाभाडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयशिव पंडित यांच्या पॅनलकडून त्यांच्या पत्नी ज्या की शीतल दाभाडे म्हणून निघण्यामध्ये आहेत, तर महेश दाभाडे यांच्या विरुद्ध जे आहे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे पवार यांच्या पत्नी गीता भाभी या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील या ठिकाणी उमेदवार उभा केलेला आहे। म्हणून गेवराईची निवडणुकीत तिरंगी असून आज रोजी भाजपाच्या उमेदवार गीता पवार यांचं पारडं जे आहे ते जड मानलं जातं। एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून भाजपने गेवराईच्या नगर परिषदेवरती वर्चस्व कायम राखलेलं आहे। यावेळेस देखील भाजप वर्चस्व कायम राखेल